नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक हृदयस्पर्शी मराठी कथा सांगणार आहे. ही कथा आहे एका बॉडीगार्ड, विशाल आणि त्याच्या मालकाच्या कुटुंबातील काही अनपेक्षित घटनांची. चला तर मग ऐकूया ही कहाणी विशालच्या तोंडून. हॅलो मित्रांनो, माझं नाव विशाल आहे. मी फक्त 23 वर्षांचा आहे आणि मी स्वतःला खूप तंदुरुस्त ठेवला आहे. मी रोज व्यायाम करतो, त्यामुळे माझी तब्येत एकदम मस्त आहे. आता मी तुम्हाला माझी गोष्ट सांगतो. 2 वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा शहरात आलो. मी एका मोठ्या उद्योजकाच्या म्हणजेच श्री विजय पाटील यांच्या घरात बॉडीगार्ड म्हणून काम करायला लागलो. मी जेव्हा त्यांच्या घरी पहिल्यांदा गेलो, तेव्हा त्यांचा वाडा पाहून मी थक्क झालो. तो वाडा एखाद्या राजमहालासारखा भव्य होता. त्यांच्या घराची शोभा पाहून माझे डोळे दिपले. विजय पाटलांची एक मुलगी होती, सायली. ती 19 वर्षांची होती, खूप सुंदर आणि हुशार होती. त्यांची पत्नी सौ माया या देखील खूपच आकर्षक आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्वाच्या होत्या. काही वेळ त्यांच्या घरी फिरल्यानंतर मला समजलं की सौ माया या विजय पाटलांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. त्यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं. त्यामुळे सायली आणि तिच्या सावत्र आई, माया यांच्यात फारसं पटत नव्हतं. सायली मायाची कोणतीही गोष्ट ऐकत नसे आणि त्यामुळे घरात नेहमीच तणावाचं वातावरण असायचं. कधी कधी तर माझ्यासमोरच त्यांच्यात भांडणं व्हायची. मी बॉडीगार्ड म्हणून त्यांच्या घरात राहत होतो, त्यामुळे घरातील कोणतीच गोष्ट माझ्या नजरेतून सुटत नव्हती. सायलीचं वागणं मला अजिबात आवडत नव्हतं. ती मला नेहमी उद्धटपणे वागवायची. ती मला गाडी चालवायला सांगायची आणि कधी कधी तर मी त्यांच्या घरातील नोकर आहे असं वागायची. मला हे सगळं अजिबात आवडत नव्हतं. मी जर गाडी चालवायला नकार दिला तर ती म्हणायची, मी पप्पांना सांगून तुला नोकरीवरून काढून टाकीन. मी तिच्या धमक्या मनावर घेत नव्हतो, पण ती जसं सांगेल तसं करत होतो. ती आपल्या सावत्र आईचं कधीच ऐकत नसे, कारण ती एका मोठ्या उद्योजकाची बिघडलेली मुलगी होती. काही दिवसांनंतर मला समजलं की विजय पाटील खूप चांगले माणूस होते. पण जेव्हा ते घरी नसायचे, तेव्हा त्यांची पत्नी आणि मुलगी आपल्या मनानं वागायच्या. एकदा विजय पाटलांसोबत मी त्यांच्या कंपनीत गेलो होतो. तेव्हा त्यांना एक महत्त्वाची फाईल घरी विसरल्याचं लक्षात आलं. त्यांनी मला घरी जाऊन ती फाईल आणायला सांगितलं. मी घरी गेलो आणि फाईल शोधायला लागलो. तितक्यात सायली माझ्याकडे आली आणि म्हणाली, विशाल, इकडे ये. मी तिला म्हणालो, छोट्या मालकीण, मला अर्जंट फाईल घेऊन जायचं आहे. मी आता जाऊन येतो. पण ती माझ्या जवळ आली आणि म्हणाली, खरं सांग, तू तर खूप छान आहेस. तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे का? मी जागच्या जागी थबकलो. ती असं का विचारते, असा विचार माझ्या मनात आला. मी म्हणालो, छोट्या मालकीण, असं काय विचारता? ती आणखी जवळ आली आणि म्हणाली, तुझं लग्न झालं का? मला खूप भीती वाटायला लागली. ती माझ्या आणखी जवळ येत होती आणि मला वाटलं, जर ही गोष्ट मालकांना कळली तर माझी नोकरी जाईल. मी घाबरलो आणि म्हणालो, साहेबांनी मला लवकर कंपनीत बोलावलं आहे. मी तिथून निघायचा प्रयत्न करत होतो, पण ती ऐकतच नव्हती. ती माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होती. मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, तू माझ्यापेक्षा खूप लहान आहेस, असं करणं बरोबर नाही. पण ती ऐकलीच नाही आणि तिनं माझ्याशी जवळीक साधली. माझाही संयम सुटला आणि मी तिच्या बरोबर त्या क्षणात सामील झालो. काही वेळानंतर ती म्हणाली, बघितलंस का, माझ्या कॉलेजमध्ये तुझ्यासारखे 4 मित्र आहेत. तू याचा जास्त विचार करू नकोस. मला असं करायला आवडतं आणि जेव्हा मला वाटेल तेव्हा मी तुझ्याशी पुन्हा असं करेन. मी तिच्याकडे हैराण होऊन पाहत होतो. ती खूप जिद्दी होती आणि तिचं खरं रूप मला त्या दिवशी समजलं. त्यानंतर मी फाईल शोधायला लागलो. थोड्या वेळात फाईल मिळाली
आणि मी ती घेऊन कंपनीत निघालो. तेवढ्यात सौ मायाने मला बोलावलं. त्या म्हणाल्या, विशाल, स्टोअरमधून काही सामान काढायचं आहे, मला थोडी मदत कर. मी म्हणालो, मालकीण साहेबांनी मला अर्जंट बोलावलं आहे. पण त्या म्हणाल्या, फक्त 2 मिनिट लागतील. मी त्यांच्यासोबत स्टोअर रूममध्ये गेलो. त्या पुढे चालत होत्या आणि मी त्यांना मदत करण्यासाठी मागे चालत होतो. माझं लक्ष त्यांच्या चालण्याकडे गेलं. स्टोअरमध्ये गेल्यावर त्यांनी मला एक डब्बा आणि 2 प्लेट्स काढायला सांगितलं. मी ते काढत असताना त्यांनी माझा हात धरला. मी थक्क होऊन म्हणालो, मालकीण, हे काय करताय? त्या म्हणाल्या, तुला माहीत आहे, विजय पाटलांचं आता वय झालं आहे. त्यांच्याकडे माझ्यासाठी वेळ नाही आणि मला त्यांच्याकडून काही सुख मिळत नाही. माझं लग्न त्यांच्यासोबत पैशासाठी झालं होतं. मी म्हणालो, मालकीण, हे बरोबर नाही. पण त्या रागावल्या आणि म्हणाल्या, तुला तुझी नोकरी नको आहे का? मी विजय पाटलांना सांगून तुला काढून टाकायला सांगेन. तुझं चांगलं यातच आहे. माझ्या मनात नसतानाही मी त्यांना होकार दिला. त्यानंतर त्यांनी माझ्याशी जवळीक साधली. हा प्रसंग बराच वेळ चालला, कारण मी नुकताच सायलीसोबतचा प्रसंग अनुभवून आलो होतो. माझ्या गावी माझी म्हातारी आईवडील आणि भाऊ होते. माझ्या बहिणीचं लग्न झालं होतं आणि त्यामुळे आमच्या घरावर कर्ज झालं होतं. म्हणूनच मी शहरात नोकरीसाठी आलो होतो. सौ मायासोबतचा प्रसंग संपल्यावर त्या म्हणाल्या, विशाल, तुला मी पहिल्या दिवसापासून पसंत केलं होतं. तुझी बॉडी आणि व्यक्तिमत्व मला खूप आवडलं. मालकाच्या पत्नीने आणि मुलीने मला त्यांच्यातलं खेळणं बनवलं होतं. त्या दोघीही त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मला वापरत होत्या. त्या दिवशी मी फाईल घेऊन कंपनीत गेलो. माझं दिवसभराचं काम संपलं आणि मी माझ्या मित्रासोबत रूमवर परतलो. माझ्या डोळ्यांसमोर दिवसभराच्या घटना घिरट्या घालत होत्या. मी माझ्या मित्राला या गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, विशाल, अशा गोष्टींसाठी लोक किती प्रयत्न करतात आणि तुला हे सगळं सहज मिळतंय. तू याला नको म्हणतोयस. तुला पैशांसोबत आनंदही मिळतोय, पण मला हे सगळं कुठेतरी चुकीचं वाटत होतं. मित्राने मला समजावलं, शहरात असं खूप चालतं. तू नोकरी सोडू नकोस. त्या जसं सांगतील तसं कर. मी मित्राच्या सल्ल्याप्रमाणे वागायला लागलो. माझ्या चांगल्या कामामुळे विजय पाटील माझ्यावर खुश होते. माझ्या तंदुरुस्त शरीरामुळे सायली आणि सौ माया दोघीही माझ्यावर खुश होत्या. सगळं काही आनंदात आणि सुखात चाललं होतं. मला कोणत्याही गोष्टीचा त्रास नव्हता आणि मी हळूहळू त्यांच्यात मिसळत गेलो. एकदा विजय पाटलांना एका मोठ्या पार्टीत जायचं होतं. त्यांच्यासोबत सौ माया आणि सायली येणार होत्या, पण सायलीचा मूड नव्हता. तिने तब्येत ठीक नाही असं सांगून घरी राहायचं ठरवलं. मी विजय पाटील आणि सौ मायाला घेऊन पार्टीला गेलो. पार्टी रात्री उशिरापर्यंत चालली. तेव्हा सौ माया डोकं दुखतंय असं नाटक करू लागल्या. मग मी त्यांना घरी घेऊन आलो. घरी पोहोचलो तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. खूप वेळ दरवाजा वाजवला, पण कोणी उघडलं नाही. विजय पाटलांनी मला दरवाजा तोडायला सांगितलं. मी जोराचा धक्का देऊन दरवाजा तोडला. तेव्हा आत सायली आणि तिचे मित्र मजा करत होते. सायली चुकीच्या अवस्थेत दिसली. विजय पाटलांना खूप राग आला आणि ते तिला खूप बोलले. सायलीचा एकही शब्द निघाला नाही. त्यानंतर सायलीने घराबाहेर जाणं बंद केलं आणि ती फक्त माझ्याशीच जवळीक साधायला लागली, कारण विजय पाटलांनी तिला घराबाहेर जाण्यास मनाई केली होती. 1.5 वर्षांनंतर सायलीचं लग्न झालं. आता घरात फक्त सौ माया होत्या. त्या आता मला जेव्हा हवं तेव्हा बोलावून घ्यायच्या आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करायच्या. विजय पाटील तिला कधीच माहेरी पाठवत नव्हते. माझ्या गावी कर्ज होतं, त्यामुळे मी त्यांची साथ देत गेलो. हळूहळू माझं कर्ज फिटलं. नंतर मी तिथली नोकरी सोडली आणि दुसरी नोकरी पकडली.
आता मी माझ्या मेहनतीचं खात होतो. सौ मायाने मला फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण मी माझा नंबर बदलला आणि त्यांच्याशी कायमचे संबंध तोडले. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? तुमच्या मनात काय विचार आले? सायली आणि सौ मायाचं वागणं तुम्हाला कसं वाटलं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच मनोरंजक आणि हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं लाईक आणि शेअर आम्हाला आणखी उत्साह देतं. चॅनेलवर नवीन कथा आणि गोष्टींसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुमच्या पाठिंब्यामुळे आम्ही अशा आणखी कथा तुमच्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद.